विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आज आपण महत्त्वाचं म्हणजे टॅलीमधील कन्फिग्युरेशन सेटिंग आपण पाहणार आहोत. तर सर्वात सुरुवातीला या ठिकाणी आपण टॅली सुरू करूया. टॅली सुरू केल्यानंतर आपण दररोज काय करत असतो? टॅली सुरू केल्यानंतर कंपनी सिलेक्ट करत असतो. तर सगळ्यात सुरुवातीला या ठिकाणी वर्क इन एज्युकेशनल मोड. आता सिलेक्ट कंपनीमध्ये आपल्याला कंपन्या दिसत नाहीये आणि इथे एक पाथ आलेला आहे, डिफॉल्ट पाथ C:\user/public tally ERP9/data. या डेटा फोल्डरमध्ये एकही कंपनी नाहीये आणि आपल्याला माहिती आहे मागील 10 दिवसामध्ये आपण सर्व कंपनीज कुठे स्टोअर केलेल्या आहेत त्याचा एक पाथ आपण दिलेला आहे D:\tally/data/2020 आणि 21. इथे एंटर केल्यानंतर तुम्हाला 5 कंपन्या दिसतात, 1 2 3 4 5. तर आज आपण हा जो पाथ आहे हा कायमचा बाय डिफॉल्ट तोच कसा ठेवायचा हे आपण बघणार आहोत. ओके, मग आधी आपण काय करू, याच्यातून बाहेर पडूया. एस्केप एस्केप एस्केप, टॅली मधून बाहेर आलोय. आता टॅली ज्या ठिकाणी आपण इन्स्टॉल केलेला आहे त्या फोल्डर मध्ये आपल्याला जायचंय. तुम्ही तुमच्या कम्प्युटरवरती विंडोज ईचं बटन प्रेस करायचंय. याला विंडोज एक्सप्लोरर किंवा फाईल एक्सप्लोरर असं म्हणतो आपण. या विंडोज एक्सप्लोरर मध्ये आपण टॅली ज्या ठिकाणी इन्स्टॉल केलेलं आहे ते म्हणजे सी ड्राईव्ह, C:\, मध्ये प्रोग्राम फाइल्स मध्ये तुम्ही ज्यावेळेस इन्स्टॉल करणार टॅली त्यावेळेस तुम्ही काय करा, टॅलीचा जो पाथ असतो तो लक्षात ठेवा. यामध्ये tally.erp9 नावाचा एक फोल्डर आहे. हे आयकॉन्स आपण थोडेसे मोठेही करून घेऊ शकतो. राईट क्लिक करून तुम्ही व्ह्यू आयकॉन, इथे स्मॉल आयकॉन किंवा लार्ज आयकॉन्स असं तुम्ही करू शकता. या इथे tally.erp9 नावाचा फोल्डर आहे. परत एकदा बघा, सी ड्राईव्ह, प्रोग्राम फाइल्स, इथे क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला ही एक फाईल दिसणार आहे. पुन्हा आपण हे आयकॉन्स थोडे मोठे करून पाहूया. व्ह्यू मध्ये लार्ज आयकॉन्स, एक्स्ट्रा लार्ज करूया आपण. इथे तुम्हाला ही फाईल दिसते. या ठिकाणी तुम्हाला एक गिअरचा आयकॉन दिसतो. ह्याला कन्फिग्युरेशन सेटिंग म्हणतात. व्हेरी इम्पॉर्टंट सेटिंग. या सेटिंग मध्ये काहीही बदल करताना नोट डाऊन करायचं, अदरवाईज टॅली मध्ये एरर येऊ शकतो. या ठिकाणी डबल क्लिक करायचा. ओके, ही फाईल नोटपॅड मध्ये तयार केलेली असते. बाय डिफॉल्ट कंपनीकडून टॅली इन्स्टॉल केल्यानंतर ही फाईल आपण पाहू शकतो. इथे हळूहळू तुम्ही खाली यायचं आणि इथे एक वाक्य दिलेलं आहे, स्पेसिफाय लोकेशन ऑफ डेटा फाइल्स. म्हणजे आपण ज्या कंपन्या तयार करतो त्या फाईल कुठे सेव्ह व्हायला पाहिजे हे पहा. या ठिकाणी दिलेलं आहे C:\users/public tally ERP/data. हा पाथ आपल्याला काढून टाकायचा आहे. आपण इथे काय करू, ह्याला खाली घेऊ आणि आधी आपला पाथ जो आहे तो आपण इथे टाईप करू परमनंटली. D:\tally/data/2020 आणि 21. दिस इज अ डिफॉल्ट पाथ. म्हणजे आपल्या सर्व कंपन्या कुठे आहेत, या पाथ मध्ये, या डेटा डिरेक्टरी मध्ये आहे. आता हे डिलीट करू. खालची ओळ जी आहे ते आपण डिलीट करूया आणि फक्त काय करायचं, इथे फाईल सेव्ह करायची आहे. ओके, क्लोज करूया आपण. क्लोज. पुन्हा टॅली सुरू करूया आपण. इथे मी टॅली सर्च करतो आयकॉन. टॅलीचा आयकॉन इथे आपल्याला सापडलेला आहे. tally.erp9.
सगळ्यात सुरुवातीला टॅली चालू झाल्यानंतर आपल्याला एज्युकेशनल मोड निवडायचा आहे. आता एज्युकेशनल मोड निवडल्यानंतर लगेचच आपण कुठे आलो बघा, टाटा मोटर्स नावाच्या कंपनीमध्ये आलो. ही कंपनी आपण शट करूया आणि सिलेक्ट करूया. सिलेक्ट करताना इथे तुम्हाला डिफॉल्ट पाथ या ठिकाणी दिसतोय, d:/tally/data/2020 आणि 21. विद्यार्थी मित्रांनो, हा जो पाथ आहे हा डिफॉल्ट परमनंट पाथ आपण सेट केलेला आहे. तुम्ही जेव्हा जेव्हा टॅली उघडणार त्यावेळेस हाच फोल्डर तुम्हाला ओपन झालेला दिसेल. जर तुम्हाला लक्षात आलं असेल तर या ठिकाणी 5 कंपन्या दिसतात आहे आणि पहिल्या कंपनीचं जे आहे ते नाव आहे 10,000. म्हणजे प्रत्येक कंपनीला एक नंबर या ठिकाणी टॅलीनी ऑटोमॅटिकली असाइन केलेला आहे. 10,000, 10,001, 2, 3 आणि 4 असे 4 कंपन्या आपल्याकडे आहेत. तर हे डिफॉल्ट लोकेशन तुम्ही बदलू शकता. ह्या डिफॉल्ट लोकेशनचं आणखी एक महत्व आहे. यामध्ये 5 कंपन्या ऑलरेडी दिसतात आहे. आपण एक नवीन कंपनी या ठिकाणी तयार करूया. क्रिएट कंपनी आपण इथे क्रिएट करतोय. इथे सूरज मोटर्स लिमिटेड कंपनीचं नाव टाकलंय. पुणे. एंटर 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 हे सगळं माहिती भरायची आणि कंपनी काय करायची, तयार करायची. टोटल कंपन्या किती झाल्यात आता आपण पाहूया. पुन्हा एकदा इथे सिलेक्ट कंपनीमध्ये जा. इथे तुम्हाला कंपन्या दिसतात आहे 1, 2, 3, 4, 5, 6. सूरज मोटर्स म्हणून एक नवीन कंपनी या ठिकाणी तयार झालेली आहे. तर हे 6 कंपन्यांचे 6 फोल्डर्स आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतील. म्हणून विंडोज ईच बटन दाबा तर आपल्याला जावं लागेल D::. मध्ये इथे टॅली मध्ये आहे या ठिकाणी डेटा मध्ये आहे इथे 2020-21 आणि या 2020-21 मध्ये आपल्याला 1, 2, 3, 4, 5, 6 असे फोल्डर तुम्हाला दिसतात. आता जे 6वं फोल्डर आपण जे तयार केलेलं आहे, 6वी कंपनी जी आपण तयार केलेली आहे ती कंपनी आहे सूरज मोटर्स. मग याला कोणता नंबर दिला गेला टॅलीकडून, इथे आपण सिलेक्ट मध्ये क्लिक करूया आणि पाहूया सूरज मोटरला त्यांनी 10,005 हा नंबर घेतलेला आहे. जर ही कंपनी तुम्हाला डिलीट करायची असेल तर ही कंपनी आपण त्या डेटा फोल्डर मधून डिलीट करू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण कॉन्फिगरेशन सेटिंग मध्ये बदल कसं करायचं याचा आपण अभ्यास केलेला आहे. इथे मी टॅली बंद करतो आणि पुन्हा मी टॅली सुरू करतोय. टॅली सुरू केल्यानंतर आपण एज्युकेशनल मोड हा निवडायचा आहे. एज्युकेशनल मोड मध्ये टॅली सुरू केल्यानंतर ऑटोमॅटिकली बाय डिफॉल्ट 1 नंबरची जी कंपनी होती टाटा मोटर्स, ज्याला किती नंबर दिलेला आहे 10,000, ती कंपनी ऑटोमॅटिकली ओपन होत आहे. मग आपण जर नेहमी याच कंपनीवर काम करत असाल किंवा तुम्ही प्रत्येक वेळेस बजाज इलेक्ट्रिकल्स कंपनीवर काम करत असाल तर तीच कंपनी बाय डिफॉल्ट म्हणजे टॅली सुरू केल्या ओपन व्हायला पाहिजे असेल तर हे सेटिंग ही आपण कशातून करू शकतो, कॉन्फिगरेशन मधून करू शकतो. पुन्हा आपण कुठे जाऊ, टॅली मध्ये C:, इथे प्रोग्राम फाइल्स मध्ये tally.erp9 कॉन्फिगरेशन सेटिंगच्या फाईल वरती डबल क्लिक करायचं. इथे तुम्हाला डिफॉल्ट कंपनीज असा एक ऑप्शन दिसतोय बघा, डिफॉल्ट कंपनीज. तिथे काय दिलंय, येस. जर तुम्ही नो केलं तर टॅली सुरू केल्यानंतर पहिली कंपनी कोणतीही निवडली जाणार नाही.
पण इथे येस केलेला आहे आणि तो म्हणतो डिफॉल्ट कंपनीज टू लोड 10,000. इथे आपण जर आकडा बदलला 10,001 असं घेतलं आणि सेव्ह केलं, फाईल मध्ये जायचं, सेव्ह करायचं, क्लोज करायचं. आपण पुन्हा एकदा पाहूया. येस, C:, प्रोग्राम फाइल्स, tally.erp9, कॉन्फिगरेशन सेटिंग. इथे काय लिहायचं, डिफॉल्ट कंपनीज टू लोड, या ठिकाणी 10,001 फाईल सेव्ह करायची आहे आणि क्लोज करायचं आहे. आता तुम्ही इथे टॅली सुरू करा. वर्क इन एज्युकेशनल मोड. आता पहा इथे कोणती कंपनी सुरू झाली, बजाज इलेक्ट्रिकल्स प्रायव्हेट लिमिटेड. टाटा मोटर्स सुरू झालेली नाही, कारण आपण डिफॉल्ट कंपनीचा नंबर बदललेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. दुसरे व्हिडिओ पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त मित्र आणि विद्यार्थ्यांपर्यंत तुम्ही शेअर करा. थँक्यू. बाय बाय.